मधून शहरात येथे जमलेल्या सर्व माझ्या माता भगिनी भावांना क्रांतिकारी जय भीम, नमस्कार, सलाम वालेकुम। सर्वप्रथम आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमला, आपणा सर्वांचे हार्दिक 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 अभिनंदन करतो। वंचित बहुजन आघाडीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवरायांचा छत्रपती शाहू महाराजांचा या ठिकाणी या सर्व महापुरुषांना विनम्र प्रणाम करून मी माझे प्रास्ताविक 2 शब्द ठेवतो। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भाने या ठिकाणी जमलेले आहोत। अशा वेळेस आपण पाहत असताना या ठिकाणी आपल्या देशभरातलं राजकीय सामाजिक हे सगळी परिस्थिती पाहत असताना आपण पाहतो की आपण गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसला मतदान करत आहोत। जसे की या ठिकाणी आपण काँग्रेसला बांधल्या गेल्या असल्यासारखे काँग्रेसला मतदान करत आहोत। त्यानंतर काही भाग अलीकडे केवळ कमळाला मतदान करतो। पण आपण मतदान करत असताना आपण कुठे आहोत, आपल्यासाठी कुठला पक्ष काय करतोय, आपल्यासाठी कोण काम करतोय ह्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि आपल्या लक्षात आलं पाहिजे। आपण बघत असताना वंचित बहुजन आघाडी हा अलीकडचा पक्ष आहे आणि अशा वेळेस वंचित बहुजन आघाडी काम करत असताना या ठिकाणी जात धर्म पंथ हा कुठलाच भेदभाव न ठेवता हा पक्ष काम करतो। या ठिकाणी जात धर्म पंथाला विषय नाही, या ठिकाणी केवळ मानवता, या ठिकाणी माणुसकी, इथल्या प्रत्येक माणसाला न्याय मिळेल, प्रत्येक समाज घटकातला खालच्या थरातला माणसाला न्याय मिळेल यासाठी हा पक्ष काम करतो। इथं जात धर्म पंथ हा विषय नाही। तर माझ्या मतदार बंधूंना विनंती आहे की आपण जात धर्म पंथ हे बघू नये, तुमच्या कामाचा माणूस कोणता आहे त्यासाठी मतदान करणं गरजेचं आहे। त्या पलीकडे या ठिकाणी आमचा पक्ष वंचित बहुजन आघाडी काम करत असताना कुठलं काम केलं तर विषय असा आहे की ज्यावेळेस आपल्याकडे लॉकडाऊन लागलं कोरोनामध्ये, न्हावी समाजासाठी त्यांचे धंदे बंद असताना बाळासाहेबांनी त्यांच्यासाठी आंदोलन केलं। नंतर कोण विठ्ठलाचं मंदिर किंवा देशभरात त्याचे मंदिर बंद होते त्यासाठी बाळासाहेबांनी मंदिर उघडा, कारण सगळ्यांची आर्थिक बंद पडलेली आहे, सगळ्यांचे रोजगार बंद पडले, त्यासाठी आंदोलन केलं। त्यानंतर बाळासाहेबांनी काय केलं की टिपू सुलतानचं कुठं तिकडं स्टेटस ठेवलं कोल्हापुरात, त्या पोरावर मुसलमानांच्या कारवाया केल्या म्हणून बाळासाहेबांनी काय केलं, औरंगाबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन तिथं चादर चढवली। तर बाळासाहेबांना अपेक्षित काही नाही, तिथला समाज एक संघ राहायला पाहिजे, सुखा समाधानाने राहायला पाहिजे, आनंदी राहायला पाहिजे आणि सगळ्यांना न्याय भेटला पाहिजे, या भावनेतला पक्ष आहे। त्याच पद्धतीनं आपल्या इथं जे उमेदवार आहेत अध्यक्षपदाचे साजिद भाई यांना आपण चांगल्या पद्धतीने मतदान करावं। त्यानंतर आमचे उमेदवार जे आहेत सगळे यांना चांगल्या पद्धतीने मतदान करा आणि बहुमताने विजयी करा अशी अपेक्षा ठेवतो आणि माझे 2 शब्द संपवतो। वेळेअभावी मला बोलता आलं नाही। धन्यवाद। जय भीम। धन्यवाद। यानंतर मी विनंती करतो सुनील कांबळेकर यांना अवघ्या 4 मिनिटात आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे, होळकर, बहुजन समाजातील सर्व महापुरुषांना प्रथमतः स्मरण करतो। आजच्या या प्रचार सभेचे अध्यक्ष एस एम ससाणे सर,
विचार मंचावर वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार ॲडव्होकेट अमित गायकवाड, सभाग 8चे रोहन कांबळे, सुजयभाई मानपणे, मनीषा गायकवाड, सत्तारभाई, त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सय्यद साजिदभाई आणि उपस्थित सर्व सिजाल मतदार बंधू भगिनींनो, आज मोठ्या संख्येने आपण या आझाद चौकामध्ये जमलेले आहात. मला तर असं वाटतं यावेळी ही प्रचार सभा नसून ही खऱ्या अर्थाने वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवाराचे व नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सय्यद साजिदभाई यांच्या विजयाची रॅली सजवलेली आहे असं वाटतं. एवढा मोठा जनसमुदाय हा सय्यद साजिदभाई यांना निवडून आणण्यासाठी या शहरातून मोठ्या संख्येने रॅलीनं आझाद चौकामध्ये जमा झालेला आहे. माझी या ठिकाणच्या मतदार बंधूंना एक विनंती करायची आहे. आज आपण सर्वांच्या रॅल्या पाहिल्या, सभा पाहिल्या, परंतु या घंटाट रॅली जागण्याच्या रॅल्या ह्या कशावर होत्या, त्या कोणी आयोजित केल्या हे याची माहिती आपणास आहे. परंतु जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 साली या देशाला संविधान अर्पण केलं आणि 26 जानेवारी 1950 पासून या देशामध्ये संविधान लागू झालं. या पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या लिखित राज्यघटना या ठिकाणी अमोलभाई लांडगे राज्य कार्यकारिणी सदस्य या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं. तर मी म्हणत होतो की या जगभरातील अस्तित्वात असलेल्या लिखित संविधानापैकी भारताचं संविधान एक लिखित आहे. परंतु या संविधानाचं एक वैशिष्ट्य की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील सर्व तळागाळातील सर्व जाती धर्मांना एकाच वेळी मताचा अधिकार दिलेला आहे. आणि हे मतदान किंवा हे मत म्हणजे श्रीमंतालाही तेवढाच अधिकार आणि गरीबातल्या गरीब लोकांनाही तेवढाच अधिकार. दोन्ही मताचं मूल्य सारखेच आहे. म्हणून येथे जमलेल्या सर्व मतदारांना माझी विनंती आहे, आपल्या मताचा वापर करीत असताना या शहरामध्ये जे उमेदवार थांबलेले आहे त्या सर्वांचा आपण विचार करायचा आहे. आपल्या सुखदुःखात आपल्या अडचणीला मदत करणारा जर कोण असेल तर या तालुक्यामध्ये या शहरामध्ये सय्यद साजिदभाई आहे. तर या सय्यद साजिदभाईला आपण मोठ्या मतदार प्रचंड मताने आपण निवडून देणं ही आपली जबाबदारी आहे. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे काँग्रेस हे जनता दल आहे. जर या जनता दलाला जर आपण आश्रय दिला तर निश्चितच आपलं नुकसान होणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अनेक घड्याळीचे लोक पण थांबलेले आहेत. यांना पण या निवडणुकीमध्ये आपण दाखवून दिलं पाहिजे. सय्यद साजिदभाईला जर निवडून दिलं तर या शहराचा विकास होणार आहे. म्हणून माझी विनंती आहे की येत्या 2 तारखेला आपण मोठ्या संख्येने सय्यद साजिदभाई त्याचबरोबर या शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार थांबलेले आहेत त्यांची निवडणूक निशाणी गॅस सिलेंडर आहे. तर या गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करावा असं आवाहन करतो आणि इथे थांबतो. जय भीम, जय भारत. यानंतर मी विनंती करतो ससाने सर यांना, तिने अवघा 4 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं. परिवर्तनवादी क्रांतिकारक सर्व महापुरुषांना वंदन करून वेळेअभावी मी फार थोडक्यात या ठिकाणी माझे विचार मांडणार आहे. या वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार सभेत जे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व सुजान अशा
मतदार बंधू भगिनींनो, बाळासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये 75 वर्ष स्वातंत्र्य होऊन अजूनही गोरगरिबांना न्याय मिळाला नाही, अजूनही गोरगरिबांना संधी भेटलेली नाही. म्हणून बाळासाहेबांनी या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या देशातला जो वंचित समाज आहे, वंचित घटक आहे, त्याला प्रतिनिधित्व दिलेलं आहे. आपण पाहिलेलं आहे मागे बाळासाहेबांनी किनवटचा आमदार हा जो भीमराव केराम आहे, या भीमराव केरामला तिकीट देऊन त्यांना निवडून आणलेला आहे. लमाणी समाजातला मखाराम पवार यांना तिकीट देऊन बाळासाहेबांनी निवडून आणलेला आहे. यशवंत भिंगेला तिकीट दिलेलं आहे. अशा विविध जाती धर्मातल्या वंचित अशा घटकांना बाळासाहेबांनी तिकीट देऊन त्यांना मोठं केलेलं आहे. तर या ठिकाणी मी एवढंच म्हणेन की ही जी वंचित बहुजन आघाडी आहे, ही वंचित बहुजन आघाडी ही अन्याय विरोधामध्ये आवाज उठवणारी आहे. आणि या देशामध्ये प्रस्थापितांनी सर्व विरोधी पक्ष त्यांची विरोधी पक्षी ताकद ही कमी केली आहे. आणि म्हणून आता विरोधी पक्ष खंबीर नेतृत्व म्हणलं तर आता वंचित बहुजन आघाडीकरचा आहे. आणि म्हणून या वंचित बहुजन आघाडीला आपल्याला न्याय द्यायचा आहे. आपल्या अमूल्य अशा मतदानातून आपल्याला त्याला उभं करायचं आहे. ही फार संधी आलेली आहे. आणि विशेषतः या ठिकाणी 2002 मध्ये जनतेतून नगराध्यक्ष पद निवडायची संधी भेटली होती आपल्याला. आता 25 मध्ये परत ही संधी आलेली आहे. आणि ही संधी आता आपल्याला गमवायची नाही आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला सर्व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना आणि नगराध्यक्षांना आपल्याला आपलं मत देऊन त्यांना विजयी करायचा आहे. आणि म्हणून प्रकाश आंबेडकर हे एक असं नेतृत्व आहे देशामध्ये, निर्भीड असं नेतृत्व आहे. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हणेन, प्रकाशजी बद्दल असं 4 शब्द बोलेल मी. भीमक्रांतीची आग प्रकाशजी आंबेडकर, बाबासाहेबाचा वाद प्रकाशजी आंबेडकर, आहे समतेचा नारा, धगधगता निखारा, नभी चमकता तारा, प्रकाशजी आंबेडकर. गोरगरिबाचा दाता, वंचिताचा विधाता, निस्वार्थी बेडर नेता, प्रकाशजी आंबेडकर. कायद्याचा अभ्यासक, संविधानाचा रक्षक, राजकारणी शिक्षक, प्रकाशजी आंबेडकर. कुठे तो झुकला नाही, कधी तो विकला नाही. कुठे तो झुकला नाही, कधी तो विकला नाही. कर्तव्यास चुकला नाही, प्रकाशजी आंबेडकर. भीमाचा वारसदार, लढवय सरदार, पीडिताचा आधार, प्रकाशजी आंबेडकर. हे नेतृत्व आज वंचित बहुजन आघाडीकडे त्या करत आहे. आणि म्हणून बांधवांनो पहा, एकेकाळी पेशवाईचा अतिशय जुलूम असा राज्यकारभार आपल्या पूर्वजांनी पाहिला होता. आणि त्या राज्य कारभाराचे जे कारभारी होते ते कोण होते? पेशवाईच्या काळामध्ये कारभारी होते बघा, नाना फडणवीस हा तिथला कारभारी होता. दुसरा महादजी शिंदे हा तिथला कारभारी होता. आणि उदाजी पवार, महादजी शिंदे, उदाजी पवार, नाना फडणवीस हे पेशव्यातले कारभारी होते. आणि आज बघा याच नावाचे कारभारी राज्य करत आहेत. आणि म्हणून वंचिताला न्याय मिळत नाही. या शहरामध्ये वंचिताचे, गोरगरिबाचे, शेतकऱ्यांचे, पीडितांचे लेकरं शिकू नयेत म्हणून या ठिकाणी शिक्षणावरती घाला घातलेला आहे. आणि सर्व खाजगी करून या देशातल्या तरुणांना शिकून नोकऱ्या नाहीत, त्यांना बेकार राहावं लागत आहे. अशी वाईट अवस्था या देशामध्ये दिवसेंदिवस निर्माण होत आहे. आणि एक कलमी कार्यक्रम सुरू झालेला आहे. आणि म्हणून या देशातली लोकशाही धोक्यात येत आहे. आणि म्हणून या देशामध्ये लोकशाही टिकण्यासाठी, या देशाच्या लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी हे तुमची आमची जबाबदारी आहे. आपण सर्व भारतीय आहोत, या भारतीय नागरिक आहोत, या सार्वभौम याची आपण पदाधिकारी आहोत. सार्वभौम कशाला म्हणतात माहिती आहे का? जर एखाद्याला आपल्याला टीव्ही घ्यायचा आहे तर टीव्ही घेताना कुठे घ्यायचा, किती किमतीचा घ्यायचा, केव्हा घ्यायचा, कसं घ्यायचा हे सर्व मिळून आपल्या घरातले माणसं ठरवतात, ऐकाने निर्णय घेतात. त्याला सार्वभौम म्हटलं जातं. पण या देशामध्ये एकच नेता असा निर्णय घेतो, मग ते नोटबंदीचा असो
की लाखांचा असो, हे सार्वभौमाचं हे मूल्य पायदळी तुटले जात आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता वेळ व्हावी, मी जास्त न बोलता एवढंच तुम्हाला माझी विनंती करेन की महात्मा फुलेचं एक विधान आहे की बॅलेट विना, बघा, बॅलेट विना मते गेली, मता विना अधिकार येणे केले, अधिकार विना प्रतिनिधित्व संपले आणि प्रतिनिधित्व विना बहुजन, इथला दलित समाज, मुस्लिम समाज, हा शुद्ध समाज, हा सर्व गोरगरीब समाज खचले. आणि म्हणून इतके अनर्थ एका ईव्हीएम मशीनने केले. आणि बहुजनताचा पहिला अजेंडा आहे, जर त्यांची सत्ता आली तर ते पहिल्यांदा ईव्हीएम मशीन बंद करून बॅलेटवर मतदान करण्याचा त्यांचा हा पहिला निर्णय आहे. आणि म्हणून आता या ठिकाणी माझ्या मतदारांना एवढीच विनंती आहे की साजिद भाईचे हात बळकट करण्यासाठी, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून येण्यासाठी आणि या सत्तेमध्ये, नगरपालिका सत्तेमध्ये त्यांना संधी देण्यासाठी तुम्हाला फार अमूल्य अशी गोल्डन संधी आहे. त्या संधीचा उपयोग करा आणि बहुमताने या वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना निवडून द्यावं. एवढ्या वेळ एवढीच तुम्हाला नम्र विनंती करतो आणि माझ्या विनंती पूर्ण करतो. जय भीम, जय बुद्ध, जय. धन्यवाद, धन्यवाद सर. आप तमाम से गुजारिश है कि आपका ध्यान सामने होना चाहिए. आपको यहाँ पे सभा में जो बुलाया गया है, जो आप आए हैं, सुनने के लिए आए हैं. हमको क्या करना है, कल मतदान है, उस ताल्लुक से हमें संजीदा होकर गौर से यहाँ पे जो वक्तृत्व कर रहे हैं उनकी बातों को ध्यान से सुनना चाहिए. मैं एक शेर से आवाज़ देता हूँ हमारे लातूर शहर के शहर महासचिव आकाश शिंगड़े साहब को. चाहत का गुलदान बनाना है हमको, चाहत का गुलदान बनाना है हमको, दुनिया का सुल्तान बनाना है हमको. चाहत का गुलदान बनाना है हमको, दुनिया का सुल्तान बनाना है हमको. जहां बहुजन सारे बेखौफ जिए, जहां बहुजन सारे बेखौफ जिए, वो भारत देश बनाना है हमको, वो भारत देश बनाना है हमको. आकाश शिंगड़े साहब को मैं आवाज देता हूं, 5 मिनट में अपनी बात को रखें. सर्व बहुजन प्रतिपालक महापुरुषांना विनम्र अभिवादन व स्टेजवर बसलेल्या सर्व उमेदवारांना माझा क्रांतिकारी जय भीम व समोर बसलेल्या माझ्या सर्व माता भगिनींना अस्सलाम वालेकुम, जय भीम, जय मल्हार, जय शिवराय. या ठिकाणी अहमदपूर या शहरामध्ये महानगरपालिका संदर्भामध्ये लातूर शहरामध्ये आम्ही महासचिव या पदावर काम करत असताना साजिद भाईच्या नावाच्या वलयीचं राजकारण या ठिकाणी अहमदपूरमध्ये सर्वाधिक जास्त पेटल्यामुळे आज या ठिकाणी आम्हाला या बैठकीसाठी उपस्थित राहावं लागलं. या ठिकाणी बोलत असताना आपण या 10 वर्षामध्ये ज्या आपण समाजामध्ये वावरत होतो, ज्या आपण समाजामध्ये बसत होतो, त्या समाजामध्ये कुठला समाज, कुठली जात, कुठला धर्म हा न बघता आपण त्या माणसाच्या चारित्र्यावरती आणि त्याच्या स्वभावावरती आपले मैत्रीपूर्ण जीवन जगत होतो. पण या 10 वर्षामध्ये या भाजप सरकारने माणसांमध्ये माणूस ठेवलं नाही. जातीमधला माणूस तोडण्याचं काम या ठिकाणी भाजप सरकारने केलेले आहे. आणि या भाजप सरकारच्या ज्या कुबड्या आहेत, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल आणि त्यांचीच बी टीम म्हणून काँग्रेस असेल, यांना माझं सांगणं आहे की आपण समविचाराच्या भावनेमधून ज्या काही या ठिकाणी गप्पा गोष्टी करतात, त्या गप्पा गोष्टीचं राजकारण हे आपण सर्वसामान्य माणसामध्ये आणत नाही. या ठिकाणी गोरगरीब आपली उपजीविका भागवत असताना कुठल्या तरी धर्मावरती, कुठल्या तरी जातीवरती एक स्टेटमेंट देऊन याच भाजप आणि आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक देतात आणि या ठिकाणी मतभेद वाढवून दंगल भडकवण्याचं काम करतात. त्यांना माझं एकच सांगणं आहे, माजलेल्या आणि मस्तावलेल्या जनावरांचं रक्त पिणारी अवलाद आमची आहे. आम्हाला जर तुम्ही धमक्या देऊन आपसामध्ये जर भिडवण्याचं काम करत असाल
तर या ठिकाणी आम्हाला भीमा कोरेगाव करायला वेळ लागणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आम्हाला सांगतात, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षणाकडे वळण घ्या. शिक्षण हे आत्मसात केल्यानंतर आपला प्रभाव हा विचाराकडे आणि आपल्या चांगल्या जीवन जगण्या शैलीकडे वळतं. पण या ठिकाणी रोजगाराची उपाययोजना भाजप सरकारला देत नाही, कुठल्या सोयीसुविधा आपल्याला देत नाही. पण या राजकारणाच्या वेळेमध्ये आपल्या सोयीसुविधा देशाच्या 75-76 वर्षानंतर देखील आज आपल्याला त्याच राजकारणी लोकांना गटर, रस्ता, सुव्यवस्था या ठिकाणी मागणी करावी लागत आहे. ही विचार करण्याची बाब आहे. आपण ज्या वेळी या गोष्टी मागणी करण्यासाठी बसत असतो, आपण आपल्या मूल्यवान मतदानाचा आपण या ठिकाणी अंमलबजावणी करत असतो, त्यावेळेस आपण हा 75 वर्षाचा कालावधी आपल्या डोळ्यासमोर ठेवून या लोकांनी आपल्याला आतापर्यंत ज्या काही सुविधा होत्या त्या सुविधा दिल्या नाही. याच भाजप सरकारने, याच महाराष्ट्रातल्या काँग्रेसने, याच महाराष्ट्रातल्या शिवसेना राष्ट्रवादीने आज ज्या आपल्या वार्डामध्ये संस्था चालत होत्या शैक्षणिक, त्या शैक्षणिक संस्था 20,000 या ठिकाणी रद्द करण्याचा महापाप इथल्या सरकारने केलेला आहे. कुठंतरी यांना जबाब विचारण्यासाठी, कुठंतरी यांना धमक देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सातत्याने विरोधकाची भूमिका वाजवत आहे. NRC असेल, CCC असेल, तलाक असेल, हिजाब असेल, यावरती भाजप आणि सातत्याने धर्मावरती आपला पगडा रुजवण्याचं काम केलेलं आहे. धर्मामध्ये एक कुठली तरी द्वेष भावना निर्माण करण्याचं काम केलं आहे. पण आतापर्यंत कुठल्याही भूमिकेमध्ये ज्या वेळेस एखाद्या धर्माला टार्गेट केलं गेलं त्या वेळेस कुठल्याच पद्धतीचा मुस्लिम समाजाचा आवाज म्हणून, ज्या मुस्लिम समाजाने 75 वर्ष झाले या काँग्रेसला या ठिकाणी निवडून देण्याचं काम केलंय, त्या ठिकाणी एकदा देखील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ही मुस्लिमांची मतदार वोट बँक आहे म्हणून कधी रस्त्यावर उतरून तुमची बाजू मांडलेली दिसली नाही. त्यावेळी वंचित बहुजन आघाडी, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या समाजासाठी धावपळ करून या ठिकाणी विरोधकाची भूमिका घेऊन त्या ठिकाणी विरोध करून ही भूमिका तिथल्या तिथं दाबण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने केलेले आहे. मागच औरंगाबाद मध्ये जात असताना बाळासाहेब आंबेडकर हे हिंदूच्या पहिल्या मंदिरामध्ये जाऊन नंतर त्या जी दंगल भडकवण्यात आली होती औरंगजेब या नावाने, त्या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर फक्त उपस्थित राहून तिथं थांबले होते. तर ती दंगल बाळासाहेबांनी थांबवली महाराष्ट्रामध्ये. ही मुस्लिम समाजाने आणि दलित समाजाने आपलं काहीतरी देणं आहे. जे काय या गोष्टी महाराष्ट्रामध्ये मुवमेंट घडत होत्या त्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या मुवमेंट या ठिकाणी थांबवलेले आहेत. त्यामुळं आपला विकास आणि आपला विचार हा आपल्या जो पाठीशी आहे त्याच्यासोबत असणं ही काळाची गरज आहे. त्यामुळे आपल्याला जाताना या ठिकाणी सांगतो, साजिदभाई सारखी व्यक्तित्व पुन्हा आपल्याला भेटणार नाही. आणि ज्या काय गोष्टी या प्रभागामध्ये घडत आहेत, उद्याच्याला 2,000 येतील, 3,000 येतील, 5,000 येतील, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला स्वाभिमान कधीच आपल्याला भेटणार नाही. आणि बाबासाहेबांनी आपल्याला स्वाभिमान सहजासहजी दिलेला नाही. बाबासाहेबांची या ठिकाणी 4 अपत्य बाबासाहेबाला गमवावे लागले. त्यावेळेस या ठिकाणी आज आपल्याला बसलेल्या माता भगिनीला आपल्याला या ठिकाणी आज स्वाभिमान भेटला आहे. या स्वाभिमानाची ज्याला कदर असेल, ज्यांना ही बाबासाहेब माहिती असतील, बाबासाहेबांची परिकष्टा काय आहे, बाबासाहेबांची मेहनत काय, बाबासाहेबांचे विचार काय, ज्या लोकांना माहिती आहे त्या लोकांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करावं. आणि आपल्यामध्ये एक गोष्ट चालू आहे खापऱ्या माराची. खापऱ्या मारायला कितीही सांगा, कितीही बोला, ते 2,000 दारूची बाटली, बिर्याणीचं पॉकेट याच्या पुढे ते जाणार नाही. कारण यांची वाड्यापाशी थांबून पाटलांनी फक्त म्हणलं, अरे धोनीवा तिथं कोण बघते, पोरानं काय घाण केले. खापऱ्या मारपूर जरा पाटलाने मला सांगितले म्हणून, माझं नाव घेतलं म्हणून, पण पाटलांनी काय काढायला लावलंय ही खापऱ्या मारायला माहिती नव्हतं. त्याच्यामुळे या खापऱ्या माराच्या नादाला लागू नका. आपल्या बाबासाहेबांची जीवन मुवमेंट जगवायचे, बाबासाहेबांचा इतिहास आपल्याला पुन्हा या ठिकाणी रुजवायचा आहे. बाबासाहेबांनंतर आता आपल्या समाजाची जी पूर्व भूमिका आहे ती श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर सांगत आहेत.
आणि ती भूमिका आपल्याला घेऊन या ठिकाणी साजिद भैया व त्यांच्या सर्व या पॅनल मध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये थांबलेल्या सर्व या ठिकाणी उमेदवाराला आपल्याला निवडून द्यायचं आहे. त्याच्यामुळे जाता जाता मी एवढंच सांगेन, आपल्याला बाबासाहेबांनी मताचा अधिकार, अंबानीलाही एकच मतदान आहे, आपल्यालाही एकच मतदान आहे, पण कुठेतरी भुलत आपल्याला पडून खापऱ्या मानासारखं आज तुम्हाला सांगतो इथं माता भगिनी सर्वात जास्त आहेत. आज ज्या लोक राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सेना यांच्या दारामधील लोक आहेत त्याच लोकांचा या ठिकाणी विकास आहे. त्यांनी कधी समाजाची भूमिका घेतली नाही, त्यांनी कधी या ठिकाणी समाजाची भूमिका मांडली नाही. आज देशाच्या 75 वर्षाच्या नंतर देखील आज आपले काही लोक काँग्रेसला उमेदवारी मागतात, भाजपला मागतात, शिवसेनेला मागतात. पण सातत्याने खापे लोक सांगतात की साहेब आपल्याला युती करावं लागते, आपल्याला युती करावं लागते. बाळासाहेब म्हणले आपण लाचारी सारखं त्यांच्यासोबत युती करून मागण्यापेक्षा आपण देणारे तयार झाले पाहिजेत. त्याच्यामुळं आज वंचित बहुजन आघाडी ही देणारी पार्टी आहे, घेणारी पार्टी नाही. त्याच्यामुळं आज एक समाजामध्ये संभ्रम निर्माण तयार केलेला आहे की वंचित बहुजन आघाडीने कुठेतरी युती केली पाहिजे. ज्यावेळेस युतीची गठबंधनं आम्ही चालू होती त्यावेळेस कुठल्याच पद्धतीचा या ठिकाणी आपल्याला विश्वासात न घेता 1 ते 2 जागेवरची भूमिका या लोकांनी घेतल्यामुळे आपल्याला सोबळावरती लढावं लागत आहे. आणि आज आपण बघत आहेत की ज्या पार्टी एकमेकाचं तोड बघायला तयार नव्हते, आज तेच एकमेकाच्या कुबड्या तयार करून या ठिकाणी सत्तेमध्ये येण्याचं काम चालू आहे. जर या ठिकाणी आपल्या समाजाने जर साजिद भाईला या ठिकाणी प्रतिनिधित्व जर निवडून दिलं नाही तरी जीवनातलं या ठिकाणी बाळासाहेबांच्या जीवनपणातलं आपण केलेलं सर्वात मोठं पाप आहे. आणि येणाऱ्या पिढीमध्ये आपले लेकरू ज्यावेळेस विचारल की पप्पा मम्मी ज्यावेळेस श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर होते आणि एवढी मोठी आपली संधी चालून आली होती त्यावेळेस आज साजिद भाई आपल्यासाठी उभा टाकला होता, श्रद्धेय बाळासाहेबांनी त्यांना उमेदवारी दिली होती, त्यावेळेस आपली माणसं का निवडून आले नाहीत, त्यावेळेस आपल्याला खाली मान घालून उत्तर न देण्याचं महापाप आपण करू नये एवढंच बोलतो. आणि जाता जाता सर्वांनी साजिद भाई यांना व सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा. जय भीम, जय भारत, जय अस्सलामुअलैकुम, जय भीम, जय भारत. यानंतर मी लातूर जिल्ह्याचे शहराध्यक्ष सचिन गायकवाड साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. इतक्या थंडीमध्ये सर्वजण आपण या आझाद चौक मध्ये उभा आहे. सर्वात जास्त इथं माता भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वंचित बहुजन आघाडीमध्ये मी स्वतः एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना वंचित बहुजन आघाडीमध्येच का काम करतोय, स्वतः इंजिनियर असताना मी जेव्हा या वंचित बहुजन आघाडीकडे बघण्याचा प्रयत्न करतो तेव्हा वंचित बहुजन आघाडीमधून मला असं दिसतं की वंचित बहुजन आघाडीमध्ये कोणीही प्रस्थापित नाही, कोणीही कारखानदारवाला नाही, कोणीही धनदानला नाही. ही वंचित बहुजन आघाडी बाळासाहेबांनी जे गोरगरीब आहेत, पिछले लोक आहेत, अशा लोकांना सत्तेमध्ये येण्यासाठी, प्रवाहामध्ये येण्यासाठी वंचित बहुजन आघाडी बाळासाहेबांनी स्थापन केलेली होती. आणि या वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करत असताना एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संघर्ष झेलला तोच संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर आपले 4 अपत्य गमावल्यानंतर जे एकुलते एक यशवंतराव आंबेडकर साहेब होते त्यांनाही तो संघर्ष सहन करावा लागला. त्यानंतर बाळासाहेब आंबेडकर असतील त्यांनाही तो संघर्ष सहन करावा लागला. आणि त्यानंतर आता आपल्या समोर युवा नेते आहेत ते सुजातादादा आंबेडकर, तेही हे संघर्ष सहन करत आहेत. हा संघर्ष ते कुणासाठी सहन करत आहेत? आज देखील आंबेडकर परिवार आपल्या नावावर खूप मोठं एक पद घेऊन ते राहू शकतं,
पण ते न करता ते फक्त आज इथल्या वंचित शोषित घटकांसाठी आज ते संघर्ष करत आहेत. आज आम्ही जेव्हा या अहमदपूरच्या राजकारणाविषयी जेव्हा आम्ही ऐकलं आणि बघितलं, तेव्हा साजिदबाईचं जेव्हा नाव आलं तेव्हा साजिदबाईची आम्ही एक बाईट बघितली. साजिदबाई या अगोदर ज्या राष्ट्रवादीमध्ये काम करत होते, त्या राष्ट्रवादीने जेव्हा उमेदवारी नाकारली किंवा त्यांना 2 नंबरच्या वेळेस 1 नंबरला कोण शेते वगैरे कोणतरी होते, साजिदबाईची मी बाईट बघितली. जेव्हा आपण स्वाभिमानाने एखाद्या पक्षाकडे उमेदवारी मागतो, आपल्या कामावर उमेदवारी मागतो, आपल्या अस्तित्वावर उमेदवारी मागतो, तेव्हा तो एखादा पक्ष जेव्हा आपली उमेदवारी डावलतो तेव्हा त्यालाही डावलण्याचं काम या साजिदबाईंनी आपल्या केलेलं आहे. आणि ज्या वंचित बहुजन आघाडीने त्यांना एबी फॉर्म दिलेला आहे, त्या वंचित बहुजन आघाडी सोबत थांबण्याचं काम या साजिदबाईंनी केलेलं आहे. त्याच्यामुळे जोरदार टाळ्या साजिदबाईच्या स्वाभिमानाला गेले पाहिजे. आणि हा वंचित बहुजन आघाडी पक्ष हा स्वाभिमानावर जिवंत आहे आणि त्या स्वाभिमानाला आपल्या सर्वांना मतदान करायचं आहे. एवढं मी या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे आणि थांबणार आहे. सर्वांना येणाऱ्या 2 तारखेला 5 नंबरचं जे बटन आहे ईव्हीएम वर, ते सय्यद साजिद कबीर साहेब यांचं गॅस सिलेंडर आहे त्यांच्या समोर, आणि बाकीचे जे उमेदवार आहेत, जे नगरसेवक पदावर अधिकृत उमेदवार आहेत, त्यांच्या समोरील गॅस सिलेंडर या चिन्हासमोर आपल्याला बटन दाबायचे आणि वंचित बहुजन आघाडीला जास्तीत जास्त मतांनी आपल्याला विजयी करायचे. एवढं मी आपल्या समोर विनंती करतो. थांबतो. जय भीम, जय संविधान. जैसा कि आप तमाम को मालूम है, नगरपालिका के बहुत ही कीमती स्थानिक स्वराज्य संस्था के इलेक्शंस चालू हैं और आप तमाम के सामने बार बार ये बातें आ चुकी है कि हमने सही फैसला करना चाहिए, सही उम्मीदवार को हमने चुनना चाहिए ताकि हमारा आने वाला मुस्तकबिल, हमारे आने वाले 5 साल हमारे लिए आसानी से गुजरे. आपके सामने तमाम चीज़ें हैं और भी आएंगी. सैयद साजिद भी आपके सामने वो बातें रखेंगे. मैं बस आपसे यही गुजारिश करता हूँ, अहमदपुर शहर से किसी के भूतकाफे में ना पड़ते हुए जो विनर कैंडिडेट है सैयद साजिद भाई, उनको हम चुन कर दें, उनको हम जिता कर दें. जिस इंसान ने समाज के लिए सब कुछ कुर्बान किया है, उस इंसान को सिर्फ हम एक वोट दें. वो एक वोट के हमारे हकदार हैं, हमने उन्हें जिताना चाहिए. मैं आपसे यही गुजारिश करता हूँ. एक छोटी सी गज़ल है सैयद साजिद भाई पर बनाई हुई, 2 मिनट के अंदर उसको मैं ख़त्म करके अपनी जगह लेता हूँ. गज़ल का नाम है साजिद. गौर से सुने. ये गज़ल सैयद साजिद भाई पर बैठती है, इसलिए मैं आपके सामने अर्ज कर रहा हूँ. तमाम उनके ज़िंदगी का निचोड़ इस गज़ल के अंदर है. वो क्या कुछ करने वाले हैं और क्या कुछ कौम के लिए, समाज के लिए, बहुजनों के लिए, दलितों के लिए उन्होंने किया है, तमाम चीज़ें इसके अंदर मौजूद हैं. हक के लिए लड़ने को तैयार है साजिद, हक के लिए लड़ने को तैयार है साजिद. तुझमें बहुत ज़रूरत इजहार है साजिद, तुझमें बहुत ज़रूरत इजहार है साजिद. मैदान सियासत में बहुत लोग हैं लेकिन, मैदान सियासत में बहुत लोग हैं लेकिन बेदाग रहा तेरा किरदार है साजिद, बेदाग रहा तेरा किरदार है साजिद. हक गोई है पहचान तेरी सारे जहां में, हक गोई पहचान है तेरी सारे जहां में. ईमान व शरीयत तेरा मेयार है साजिद, ईमान व शरीयत तेरा मेयार है साजिद. मुमकिन नहीं टिक जाए कोई भी तेरे आगे, मुमकिन नहीं टिक जाए कोई भी तेरे आगे. भारी हर पल तेरी ललकार है साजिद, भारी हर पल तेरी ललकार है साजिद. लड़ता रहा तन्हा मगर हिम्मत नहीं हारी, लड़ता रहा तन्हा मगर हिम्मत नहीं हारी. इस बात से कब किसको इनकार है साजिद, इस बात से कब किसको इनकार है साजिद. सूरत भी तेरी प्यारी है किरदार भी प्यारा, सूरत भी तेरी प्यारी है किरदार भी प्यारा. सब इसलिए करते हैं तुझे प्यार साजिद, तुझे प्यार साजिद. आने वाले 2 तारीख को गैस सिलेंडर का बटन दबाकर बहुजनों के बेबाक लीडर
मुस्लिम हृदय सम्राट सैयद साजिद भाई को हम इंशाअल्लाह नगर पालिका का नगर अध्यक्ष बनाएंगे। इसी उम्मीद के साथ मैं अपनी बात को खत्म करता हूं और आवाज देता हूं लातूर जिला के जिलाध्यक्ष सैयद सलीम साहब को कि वो आए और अपने ख्यालात रखें। अस्सलाम वालेकुम, जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र। आज अहमदपुर के नगराध्यक्ष के उम्मीदवार हदिल अजीज, नौजवानों की दिलों की धड़कन, एक निहायत ही मजबूत और लोगों से मोहब्बत करने वाले हमारे सैयद साजिद साहब आज आपके बीच यहाँ पे आपसे अदबन और अदबन ये लातूर जिला का जिला अध्यक्ष सैयद सलीम आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब ने जो लातूर का जिला अध्यक्ष मेरे को बनाया है और खुशनसीब हूँ महाराष्ट्र के अंदर और खुशनसीब हूँ मैं एक भी महाराष्ट्र के अंदर और पार्टियों में जिला अध्यक्ष नहीं है। ये वंचित बहुजन अघाड़ी आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब ने एक मुस्लिम को जिला अध्यक्ष दिया है। और आज इस पे तशरीफ फरमा हमारे युवा सदस्य, राज्य युवा सदस्य अमोल आंडे साहब और हमारे नगर अध्यक्ष सैयद साजिद साहब, तालुका अध्यक्ष सत्तार शेख और लातूर शहर से आए सचिन गायकवाड़, आकाश शिंगड़े महासचिव शहर से आए हुए हमारे परवेज भाई, इको भाई और यहाँ के जितने भी जिम्मेदार हैं उन सबका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। आज महाराष्ट्र के अंदर नगर अध्यक्ष और नगर पालिका के इलेक्शन बड़ी जोरों ताकत से आज लड़ रहे हैं, मगर ताकत इस्तेमाल हो रही है, ताकत इस्तेमाल हो रही है नोट की, ताकत इस्तेमाल हो रही है तुम्हारे विश्वास की, ताकत इस्तेमाल हो रही है तुम्हारे भरोसे की। मगर आपको ये देखने की जरूरत है अहमदपुर के अंदर यहाँ पे क्या विकास हुआ और अहमदपुर के अंदर सत्ता में ना रहते हुए आपके बीच में ठहर के आपके वास्ते से लड़ने वाले लीडर सैयद साजिद साहब आपके लिए यहाँ पे नगर अध्यक्ष के इलेक्शन में ठहरे हुए हैं। और हमारी खुशनसीबी है, हमारी खुशनसीबी है सैयद साजिद साहब वंचित बहुजन में अघाड़ी में आकर यहाँ पर नगर अध्यक्ष का इलेक्शन लड़ रहे हैं। आज महाराष्ट्र के लातूर जिले के अंदर और तुम्हारे अहमदपुर के अंदर जो हालात बने हुए हैं आप बाखूबी जानते हैं, मगर इसको गौर व फिक्र करने की जरूरत है। आज मेरे दलित भाई, मेरी दलित बहनें, मेरी 18 पकड़ जाति, ओबीसी समाज, मराठा समाज, मुस्लिम समाज सब इस्तेमाल हो रहे हैं। इसकी वजह है अंधविश्वास, आपका भरोसा जीतकर, आपका भरोसा जीतकर वोट लेना, फिर सत्ता में आने के बाद में आपको धोखा देना, यहाँ के विकास की बात करके वोट लेना, वोट लेने के बाद में तुम्हारे वोटों की वजह से वो लोग बिजनेस करना और तुम्हारे अहमदपुर के विकास को रोकना, ये इनकी साजिश और आपका भरोसा ये लोग लूट कर आज जाके नगर अध्यक्ष और नगर पालिका में बैठने का काम कर रहे हैं। आप नहीं चाहते बदलाव, आप चाहते हैं ये भाजपाई, ये कांग्रेसी, ये राष्ट्रवादी घड़ियाल वाले क्या आपके बीच में आकर आपका काम करने वाले हैं, या तुम्हारे बाबा पाटिल के चमचे चपाटे या इनके नगर सेवक आपका काम करने वाले हैं? क्या यहाँ के भाजपा के जो आमदार है, जो अजित पवार गढ़ के जो यहाँ पे आमदार है, क्या आपके आंसू पोंछने के लिए आने वाले हैं? बिल्कुल
बिल्कुल नहीं। ये सत्ता के पुजारी है। तुम्हारे वोट नोट लेकर खरीदने वाले और तुम्हारे आने वाले 5 साल तक तुम पर राज करने वाले, तुम्हारे हकूक, तुम्हारे अधिकार, तुम्हारी जरूरत को पूरा करने का जो मंशा है तुम्हारा रहता है, ये छीनने का काम करते हैं। बड़ी 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 तकलीफ होती है अहमदपुर को देखकर। बड़े बड़े लीडर्स हैं, बड़े बड़े नेता हैं और एक कांग्रेसी का ठहरा मुझे ना दाई है। मेरे को कोई दिखे वैसा दिख रहा है मेरे को। हाँ जी, सही बोल रहा हूं आपको। अगर वाकई दर्द रहता आवाम का, गिरोह में रह के काम करना पड़ता, तुम्हारे बीच में रहकर काम करना पड़ता। आज कांग्रेसों के तलवे चाट के, आज कांग्रेसों की गुलामी करके आज नगर अध्यक्ष के इलेक्शन के लिए ठहरा है। अगर इतना ईमानदार था, जबकि सैयद साजिद साहब 25-30 साल से आपकी खिदमत कर रहे हैं, आपके बीच में है, तो इसका काम था साजिद साहब आप ठहरिए, 2 मुसलमान हो जाते। मैं यहाँ 15 साल से नगर सेवक हूँ, मैं 15 साल से यहाँ काम कर रहा हूँ। इस मतलब मैं आपको मौका देता हूँ, मैं आपके सामने नहीं डरूंगा। मगर नहीं, जो खाकी चट्टी के नाम पे आज जो कांग्रेसी, जो खाकी चट्टी का काम करने वाले कांग्रेसी आज ऐसे एक ईमानदार, एक मेहनती लीडर के सामने ऐसे लीडर को ठहराने का काम करते। बातें तो पर तुम बैठ नहीं रहा था, आवाज ऐसी दिख रही थी मेरे को कोई मारे वैसा, मार के बोले वैसा दिख रहा था मेरे को। इसलिए बोलते हैं दर्द होना आवाम का, कौम का जज्बा होना, गरीबों की तकलीफ का एहसास होना। जब यहाँ से आवाज निकलती, जब तुमको यहाँ पे ऐसे लीडर मिलेंगे जो तुम्हारे लड़ने वाले हैं, वैसे लीडर को आपको चुनने की जरूरत है। आज चल रहे बड़े बड़े गाड़ियां चल रहे, प्रचार के बड़े बड़े गाड़ियां चल रहे, अपने प्रचार की रियालियां निकाल रहे। अरे इनका टारगेट क्या है मालूम? ये बिजनेसमैन है, ये बिजनेसमैन है, तुम्हारे वोट का बिजनेस करने के लिए आए हुए हैं, ये गुत्तेदारी करने के लिए आए हुए हैं। ये लोग जो पैसा इलेक्शन में लगा रहे ना, उसका 10 गुना कमाने के लिए इलेक्शन में आ रहे हैं। ये आपकी गलतफहमी है। आपके नगर अध्यक्ष का जो इलेक्शन है, नगर पालिका का जो इलेक्शन है, ये इसलिए नहीं है कि तुम्हारा विकास हो, तुम्हारे अहमदपुर का शहर का विकास हो। मगर याद रखो इतनी बात, आपको जो फैसला लेना है, जिला परिषद, पंचायत समिति, महानगर पालिका के बाद 5 साल बीजेपी सरकार की हुकूमत है, 5 साल बीजेपी सरकार की हुकूमत है। जिस तरीके से महाराष्ट्र के अंदर भाजपाइयों ने नंगा नाच नचाया है, जिस तरीके से भारत के अंदर यूपी से लेके, दिल्ली से लेके, कर्नाटक से लेके महाराष्ट्र के अंदर जो भाजपाइयों ने दंगा मचाया है, जो बजरंग दल आरएसएस के नाम पर, गौरक्षक के नाम पर, हिंदू परिषद के नाम पर जो आज भारत और महाराष्ट्र का माहौल खराब करने का काम किया है, इसके जिम्मेदार हम खुद हैं। हमारा नोट, हमारा वोट, नोट के बलबूते पे वोट ले रहे, तुम्हारा हक नहीं बनता जब उनको पूछने के लिए अरे मेरे एक नौजवान भाई को क्यों मारा, एक नौजवान का कत्ल क्यों किया, मेरे बुजुर्ग माँ बाप को क्यों तकलीफ दी, यह आपका फरीजा नहीं बनता। इसलिए बोलता हूँ मेरे भाई, ये नगर पालिका नगर अध्यक्ष के इलेक्शन के अंदर सैयद साजिद साहब को यहाँ से जिता कर लाइए। और एक मिनट बोलता हूँ, मैं खत्म करता हूँ बात को। 5 साल जो भाजपा की सरकार रहेगी ना, अभी तुम्हारी झेल रहे हैं ये लोग, तुमको बर्दाश्त कर रहे हैं। महानगर पालिका, नगर पालिका, जिला परिषद, पंचायत समिति तक 5 साल तक तुम इतना जुल्म ज़्यादती के शिकार होंगे। याद रखो,
तुम यहाँ पे इस्तेमाल होगे, उसके बाद में ये भाजपा ही है, जो ये कांग्रेस ही है, जो अजित पवार गढ़ के जो अजित पवार गढ़ का जो बाबा पाटिल है, तुमको जुल्म ज्यादती करने का काम करेगा। इसलिए बोलता हूँ मेरी माओ बहनों, मेरी अदबन गुजारिश है आपसे, आपके बीच में आपके लिए लड़ने वाले, आपसे हमदर्दी रखने वाले कोई समाज को नहीं लेते साथी साहब। हर समाज के लिए 24 घंटे हाजिर है। कभी यह नहीं देखा मैं दलित है, मुस्लिम है, हिंदू है, दलित है, मुस्लिम है, मराठा है, नाई है, कुड़ी है, माणी है, धनगर है, किसी को नहीं देखा। सबके लिए वो हाजिर है और सबके लिए यहाँ पे काम करे। आप सबसे मेरी अदबन गुजारिश है, हम भी सबके लिए रेडी रहेंगे। एक वोट आपका, आपके घर के जितने आदमी हैं, जितने मेरी माँ है, बहनें हैं, एक एक वोट का इस्तेमाल आपके हक और अधिकार के लिए होना जरूरी है। और वो अधिकार वंचित बहुजन अघाड़ी के नगर अध्यक्ष सैयद साजिद साहब को आपको देने की जरूरत है। नहीं तो इस मरतबा जैसा 25 साल से विकास नहीं हुआ, अभी वही हाल होगा मेरे भाई। जय वंचित, जय संविधान, अस्सलाम वालेकुम। इसके बाद मैं आवाज देता हूं अहमदपुर शहर के अधिकृत उम्मीदवार भावी नगर अध्यक्ष सैयद साजिद भाई को कि वह अपने ख्यालात रखें। वंचित बहुजन आघाडीचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आजचा हा दिवस शेवटचा आहे। या नगरपालिकेच्या निवडणुकीचे ही शेवटची सभा, या सभेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय गुरुवर्गीय ससाने सर, तसेच अमोलजी जे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी वंचित आघाडीचे युवक राज्य सदस्य अमोलजी लांडगे साहेब, वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय सरीफभाई, सुनीलजी कांबळे, आकाशजी शिंगळे, रसूभाई, हिसामुद्दीन भाई, एजाजभाई, रब्बान भाई, सचिन गायकवाड व तसेच प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार मानफळे बदलभाई, प्रभाग क्रमांक 2 अ चे गायकवाड मनुष्य अर्जुन, तसेच प्रभाग क्रमांक 2 शेख सत्तार हबीब भाई, प्रभाग क्रमांक 7 कांबळे रेणुका सुंबा, प्रभाग क्रमांक 8 कांबळे रोहन उत्तम, प्रभाग क्रमांक 12 चे गायकवाड अमित कुमार अशोकराव। व्यासपीठावर बसलेले सर्व ज्यांचं नाव राहिलं असेल माफी मागतो। आदरणीय व्यासपीठ, बंधुगण आणि भगिनींनो, आता शेवटची निवडणूक आहे। सर्व पक्षांचे वाटप झालेलं आहे, सर्व पक्षाचे पैसे सर्वांना मिळालेले आहेत।
आता आपल्याला निवांत भाषण ऐकायचं आणि निवांत घरी जायचं. आता गडबड करायची नाही बरं का? हा, आता काही गडबड नाही, सगळ्याचं कोटा पूर्ण झालेलं. परंतु आपण वंचित आहोत, त्यामुळं ही पार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. ही पार्टी माननीय प्रकाशजी आंबेडकरांची आहे. ही पार्टी दीनदलित सर्व जातीतील साळी काळी कोळी हटकर धनगर मातंग मुस्लिम मराठा वंचित मराठा या सर्व लोकांची पार्टी आहे. ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशामध्ये या काँग्रेसवाल्यांनी कधी निवडून दिले नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं हे काँग्रेस जळतं जळत. आता आपल्याला जाळायला काँग्रेस पुढे. राष्ट्रवादी अजित पवारचं किंवा भारतीय जनता पार्टीचं माझं मी बघून देतो. त्यांना कसं करायचंय कसं हलवायचं माझं मी बघतो. परंतु ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं काँग्रेस जळतं घर आहे, आता हीच काँग्रेसवाले मला जाळण्याचा प्रयत्न करत आहेत, मला पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. बाबासाहेबांनी जे भविष्यवाणी केली होती ती खोटी नाही. कारण की आज परिस्थिती बिकट आहे. माझ्या मायबावलींना एक विनंती आहे, माझ्या बांधवांना एक विनंती आहे. मी अनोळखी नाही. माझं ऑफिस कुठे आहे सर्वांनी सांगायचं. माझं ऑफिस कुठे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्यावेळेस ऊंच येते तर बाबासाहेबांची सावली कुठे येते? माझ्या ऑफिसवर. बाबासाहेबांचा आशीर्वाद 24 घंट्यातून 12 घंटे माझ्या डोक्यावर राहतो. खरे मी तुम्हाला काही दिलं नसेल, परंतु माझ्या मावल्याला मी माझ्या माय मावलीला आश्वासन देतो ही नगरपालिका तुमच्या पायावर आणून ठेवतो, पायावर पायावर. आणि नाही केलं तर यापुढं मी आयुष्यात मी राजकारण सोडून टाकणार आहे, राजकारण करणार नाही. आजपर्यंत फक्त या नगरपालिकेवर मक्तेदारी होती, काँग्रेसवाल्यांची मक्तेदारी, राष्ट्रवादीवाल्यांची मक्तेदारी, भारतीय जनता पार्टीची मक्तेदारी. परंतु तुम्ही मला आशीर्वाद दिलं तर आता ही नगरपालिका ही तुमची नगरपालिका राहणार. कोणत्याच कागदाला पैसे लागणार नाही, पहिले ठराव घेणार आहे. कोणत्याच कागदाला किती हेलपाटे करावे लागतात या नगरपालिकेमध्ये एखादा प्रमाणपत्र काढायचंय मला माहिती. मी या नगरपालिकेत कधी निवडून गेलो नाही, परंतु यदा कदाचित तुमच्या आशीर्वादाने निवडून गेलो तर या शहरामध्ये राहणाऱ्या 12 पगड जाती जे आहेत
त्यांची मान मी खाली होऊ देणार नाही. त्याचं कारण आहे, या लोकांचा या नगरपालिकेतलं खर्च बघितलं, 10 कोटी रुपये काय उमेदवाराचे खर्च, यांचा खर्च. आता ही 10 कोटी काढणार आहेत कुठून? तर तुमच्या खिशातूनच काढणार आहे. प्रत्येक कागदाला त्यांनी पैसे लावणार आहेत. आणि तुम्हाला जे जे योजना येतील त्याच्यामध्ये कमिशन ठेवणार आहे. आणि आजपर्यंत ठेवत आले. कुणी सांगावं की एखादा घरकुल तुम्हाला मोफत मिळाले म्हणून एक माझी मावली उठून मारावं आणि त्यांनी सांगावं की मला फुकट मिळाले म्हणून. मधून किती कमिशन घेतले या लोकांनी, अधिकाऱ्यांनी किती घेतलं, ती फाईल भरून देणाऱ्यानं किती घेतलं, त्या नगरसेवकानं किती घेतलं. नगरपालिकेमध्ये एवढे अधिकार आहेत, परंतु हे अधिकार त्यांनी तुमच्यापर्यंत ते योजना येऊ देत नाहीत. आणि मी गेल्यानंतर खोटं बोलत नाही. बौद्धनगर असेल, मौलानी टिंबी असेल, पिछवाड असेल, भीमनगर असेल, साठेनगर असेल, फतेपुरा असेल, या ठिकाणी नगरपालिका आणणार आहे. एक योजना नवीन काढणार आहे आणि त्या योजनेचं नाव ठेवणार आहे नगरपालिका आपल्या दारी. प्रत्येक महिन्याला एका वार्डामध्ये या अधिकाऱ्यांच्या डोक्यावर दप्तर देऊन तुमच्या वार्डामध्ये ती नगरपालिका आणणाऱ्या पहिले माझं ठराव हे करणार आहे. हे म्हणतात सडक मारू नाल्या करू. अरे 80 वर्ष झालं या ऐकून कट्टाळा आला आता. 80 वर्षापासून हीच बोलला तुम्ही स्वच्छता करू. काय केलं 80 वर्षात? झटणार. अरे काय केलं 80 वर्षात? दीड महिने पाणी, 2 महिने पाणी. अरे देवानं एवढं पाणी दिलंय. धरण काय किंमत? धरण विशाला आणि कोरड दशाला. या निसर्गानं 5 वर्ष निसर्गाचं पाणी नाही पडलं तर या 5 वर्ष पूर्ण एवढं पाणी या लिंबोटीच्या धरणामध्ये आहे. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला, लाज वाटायला पाहिजे. तुम्ही आज ही 15 दिवसाला पाणी आहे मथुरला. दुसरा ठराव माझा राहील की 1 दिवसाआड या अहमदपूर शहराला पाणी पुरवठा कसा होत नाही ती मी बघणार आहे. माझ्या मालवाणीला एक विनंती आहे. तुम्ही घेतला पैसे घेतला असताल, घेतला नसताल, त्यांचे कष्टाचे पैसे नव्हते. त्यांनी बंडी याच्यावर साईडवर जाऊन त्यांनी खड्डे खालून पैसे आणले नाहीत. हे पैसे आपले आहेत. घेतला दुसरीचा अकादमीवर तो पुढल्या पुढे कोण तुमच्या दारावर येत आहे त्याला तुडवून काढतो. आणि काही तुडवलं माझा गाव बदलून ठेवा. तुम्ही फक्त एकदा मला या नगरपालिकेत पाठवा. तुमच्या पायावर नतमस्तक होऊन मी विनंती करतो, एकदा नगरपालिकेत मला पाठवून बघा. चमत्कार आहे.
कोणी बघणार नाही तुम्ही कुणाला मतदान दिलं. तुमच्या पतीला माहीत होणार नाही, तुमच्या मुलाला माहीत होणार नाही, तुमच्या सुनेला माहीत होणार नाही, तुमच्या शेजाऱ्याला माहीत होणार नाही तुम्ही कुणाला मतदान दिलं. फक्त त्या परमेश्वराला माहित आहे, तुम्हाला माहित आहे तुम्ही कुणाला मतदान दिलं. एक गाव आपण लय वंचित आहोत. आता इथं सगळ्या बसलेल्या माझ्या सगळ्या मायनॉरी सगळे वंचित आहेत. बघा हो एकदा चमत्कार तर घडून बघा, परिवर्तन करून बघा. कोण बाबासाहेब, कोण विनायकराव, काय संबंध आहे आपलं? तुमच्या घरी का फॅक्टरी आहेत का तुमचा मुलगा एखादा कलेक्टर त्याची बदली करून या बाबासाहेबांची गरज पडणार आहे का? हा का तुम्हाला बाबासाहेब 22 लाख रुपये कर्ज देणार आहे का त्या बँकेतून? नाही हो, माहिती नाही देईना हो ना. मग ह्याला कशाला द्यायचं? अरे ती काळे गावाला काय संबंध आहे विचारायचं? आता त्याची तर अवस्था अशी झाली, बगड सिंदूर की विधवा नाव ठेवले जातात. विधवा झाली पाहिजे काळेगावची. कसं झाली? ही बाब आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचं जिल्हाध्यक्ष, 2दा आमदार, 1दा आमदार, हे कारखान्याचं चेअरमन होतं बिचार. आणि ह्याला पण उमेदवार मिळाले याच्या पार्टीला. शेजाऱ्याला डोळा मारून ती उमेदवार आणले. आता माझी इज्जत वाची म्हणून नाक कापलं तर भोक आहे म्हणायचं. अरे कटली ना तुझी नाक. एवढा मोठा माणूस, 2दा आमदार रामदार, आणि तुम्हाला 7 उमेदवार मिळाले नगराध्यक्ष का? लाजीरवाणी गोष्ट आहे. जावा त्या काळेगावच्या तळ्यामध्ये मारवली झालं. आता झालं, सगळं झालं. काय संबंध आहे त्या काँग्रेसची तुमचं? कोणत्या कार्यकर्त्याने काँग्रेसचं या विधानसभेत तुमचं काम केलं होतं? सगळे बाबासाहेबांचे पाय दाबत बसले होते आणि तुम्ही आणलो धरून पिल्लू. त्याचं दूर दूर पर्यंत या कृषी काही जात नाही. काय दिलं ना तुला? 2दा नगराध्यक्ष, नगरसेवक केलं, उपाध्यक्ष केलं, सगळं दिलं ना. आता काय? चला आता उठूया, परिवर्तन घडवूया. ही पार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे, प्रकाशजी आंबेडकरांची आहे. बाबासाहेबांना सांगितलं, तुम्हाला सांगितलं होतं काँग्रेस जळतं घरात कसं मतदान देणार. बाबासाहेबांचा एक शब्द म्हणजे आपला जीवाचा पलीकडला शब्द. एकदा देऊन बघावं, एकदा फक्त माझ्या. आता ही पदर पुढं करू का? एकदा टाका, एकदा टाका. बाकीचं पैसे पिशे तर सगळं मी बघून येतो. माझी सगळी तयारी आहे. हात वरी करून टाकावं माझ्या. नाही बागा हात उठणार काय आणि घेऊ नका यायला. ही काळेगाव, ही शिरूर कधी मी पुरून उठतो. मी हात वरी करा फक्त इमानदार. आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांचा, आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांचा, आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा. साजिद भाई आप आगे बढ़ो, साजिद भाई आप आगे बढ़ो. आता विकासाची भाषा कोण बोलायला काय सध्या मत करून.
जुगलबंदी बघितली का आता बाबासाहेबांची आणि विनायकरावांची? आणि या दोघांना माझी विनंती आहे की तुम्ही विकासाची भाषा बोला, फक्त काय करणार ती सांगा लोकांना. यांचे जाहीरनामे बघितले तर एवढं मोठमोठं 100 त्याच्यात म्हणजे जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं शौचालय बांधू, घरकुल देऊ, रस्ता बांधू, पाणी रोज देऊ. आबा मागे सत्ता कोणाचीच दिली नाही का? तुमचीच ना. मग विनायकरावून पिलू निष्ठाला कुठे गेलं? शिरूरच्या जाळ्यात जाऊन बसलं. बाबासाहेब तुमच्याकडेच होतं ना. का दुरुस्त करता आलं? 80 वर्ष झाले या देशाला स्वातंत्र्य होऊन. आजही या अहमदपूर शहरामध्ये एक साधी बूथ आली नाही. लाज वाटायला पाहिजे. सत्ता तुम्ही भोगल्या, माझ्या या वंचित लोकांनी सत्ता भोगली नाही. तुम्ही तुमच्याकडे सत्ता होती या नगरपालिकेची. 7% लोकांना शुगर आहे. कुठं जावं लोक? माझ्या मायबहिणीला कधी याची म्हणजे त्यांना वाटलं की महिलांसाठी काहीतरी या शहरामध्ये कुठं शौचालय आहेत का? एखाद्या कपड्याच्या दुकानात गेलं, कपडा खरेदी करण्यासाठी गेलं, 2-3 घंटे झालं, त्यांना वाटलं तर आता जावं कुठं? माझ्या मायबहिणीसाठी तुम्ही कुठं बांधलंय एखादं शौचालय या शहरामध्ये? आणि विकासाची भाषा बोलता. विकास विकास विकास. कशाचा विकास? आणि दुसरीकडे ते भारतीय जनता पार्टीचं यांचं राष्ट्रवादी अजित पवार गटाचं दोघांचं चुम्माचुम्मी महाराष्ट्रात चालू आहे. परंतु इतकं काय निष्ठेनं मला काही कळत. महाराष्ट्रात यांची दोघांची युती. अजित पवार या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, भारतीय जनता पार्टीचे फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. बाबासाहेब काय झालं? तुम्हाला का घेतलं? ठाकरे साहेब का घेतलं नाही? बाबासाहेब मुक्का का घेतलं नाही? कशामुळे तुटली तुमची युती? परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये 12 दुकान आहेत. एक दिल के टुकड़े हुए 1000, एक यहाँ गिरा एक वहां गिरा. भाजपची अवस्था कशी आहे? एकीकडे दिलीपराव मालकची भाजप, एकीकडे हाकमारीची भाजप. हाकमारी म्हणजे आलं लक्षात कोण? जोरात बोला. बरोबर. गणेश हाके यांची भाजप, एकीकडे अशोकरावची भाजप, एकीकडे खंदारे साहेबांची भाजप. सगळं दुकान वेगवेगळे. मालक एक राहिलं तर काहीतरी वाटणी करते. मालक झाले 12, भाजपचे झाले तुकडे. कधी कधी वाटतंय ह्याच्यामुळं बाबासाहेबांसोबत जमली नाही की मालकीला झाले बाबासाहेब. आरती भाजप बाबासाहेबांना कधी हिसकावून गेली पत्ता लागलेला आहे. सगळे भारतीय जनता पार्टीचे मालक होते ते आज घड्याळ घेऊन थांबले. जे हिंदुत्वाची भाषा बोलत होते आता सेक्युलरिझम भाषा बोलताय. मग तुम्हाला तुम्ही अरे बाबा काढूच होताच की भाजपमध्ये. म्हणून माझ्या सर्व माता भगिनींना, माझ्या बांधवांना सर्व
वंचिताला एक विनंती आहे, एवढे लोक आले, येऊन गेले, परंतु आपलं शहर कधी नीट झालं नाही. आता मी विनंती करतो की टीव्ही वाल्यांना प्रकाशजी आंबेडकर साहेबांचं विनंती केलेलं या सर्व वंचितांना ही व्हिडिओ त्यांचं दाखवावं. प्रकाशजी आंबेडकरांनी तुम्हाला एक विनंती केलेली आहे की आपण आता तुमच्या डोळ्यासमोर हे चित्र त्यांचा व्हिडिओ आम्ही इथं दाखवायला ही टीव्ही आणलेली आहे. करण्यात आलेले या सर्वांची निशाणी गॅस सिलेंडर आहे. तमाम अहमदपूर नगर परिषदेच्या उमेदवार वंचित बहुजन आघाडी साजिद सय्यद कबीर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांच्याच बरोबर प्रभागामध्ये अनेक उमेदवार उभे करण्यात आलेले. या सर्वांची निशाणी सिलेंडर आहे. तमाम वंचित पुरेशा आंबेडकरी मतदाराला आवाहन करतो की आपण गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून या उमेदवारांना विजयी करा आणि महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी हा सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे असं सिद्ध करा. नमस्कार, जय अहमदपूर आणि नगर परिषदेच्या उमेदवारी वंचित विनंती करतो सुजातजी आंबेडकर यांचाही व्हिडिओ या ठिकाणी विनंतीपूर्वक जे व्हिडिओ आहेत ते लावा. मी वंचित बहुजन आघाडीमधून सुजात आंबेडकर येणाऱ्या लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर इथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या संस्थेमध्ये बहुजन आघाडीचे उमेदवार नगर अध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार सय्यद साजिद कबीर हे उभे आहेत. त्यांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर. तसेच नगरसेवक पदासाठी उमेदवार प्रभाग क्रमांक 1 मानकडे सर्वोच्चनी विश्वनाथ या उभे आहेत. प्रभाग क्रमांक 2 मधून गायकवाड मनीषा अर्जुन आणि शेख सत्तार अभिक्षा हे उभे आहेत. प्रभाग क्रमांक 7 मधून कांबळे रेणुका सोनवा या उभे आहेत आणि तसेच प्रभाग क्रमांक 8 मधून कांबळे रेणुका हे उभे आहेत. प्रभाग क्रमांक 12 मधून गायकवाड अतिश कुमार अशोक हे उभे आहेत. या सर्वांची पुन्हा आहे गॅस सिलेंडर. आपण पण ऐकलंय. एक साहब का डबल लगाओ, साहब का डबल लगाओ, और एक लगाओ साहब. अहमदपूर नगर परिषदेच्या उमेदवारी वंचित बहुजन आघाडी साजिद सय्यद कबीर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांच्याचबरोबर प्रभागामध्ये अनेक उमेदवार उभे करण्यात आलेले. या सर्वांची निशाणी गॅस सिलेंडर आहे. तमाम
वंचित फुलेशाहू आंबेडकरी मतदाराला आव्हान करतो की आपण गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून या उमेदवारांना विजयी करा आणि महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी हा सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे असं सिद्ध करा. नमस्कार. जय हिंद. अहमदपूर आता प्रकाशजीने आणि सुजातजी आंबेडकरांनी ही तुम्हाला विनंतीपूर्वक केलेली आहे. माझ्या सर्व माता भगिनींना एक विनंती आहे, त्यांची तब्येत बरोबर नसल्यामुळं ते येऊ शकले नाहीत. तुम्ही बघितला का त्यांचा चेहरा बिरा म्हणजे त्यांना अशी ताप आल्यासारखं वाटतंय आणि ज्यामुळं ते तुमच्यासमोर येऊ शकले नाही. त्यांनी तिथून एक व्हिडिओ पाठविला, मेसेज पाठविला की आपण या अहमदपूर शहरामध्ये काहीतरी परिवर्तन करावं. माझ्या सर्व गरीब बांधवांना, माझ्या भगिनींना एक विनंती आहे की आपण चला उठूया, वंचितांची सरकार या नगरपालिकेमध्ये आणूया, असं मेसेज त्यांच्या माध्यमातून तुम्हाला दिलेलं आहे. आता या अहमदपूर शहरातलं जे विकास आपल्याला करायचं, ज्या अहमदपूर नगरपालिकेच्या माध्यमातून जे घरकुल योजना आहे, अहमदपूर शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी माझ्या माता भगिनी, माझ्या बांधवांनी इंदिरानगर असो किंवा अजून कोणत्याही ठिकाणी असो, त्या ठिकाणी जे पत्र्याचे शेड मारून ठेवलेले आहेत, त्या ठिकाणी मी आल्यानंतर 1 महिन्याच्या आत त्यांना कायमस्वरूपी करून त्या ठिकाणी त्यांना मी कबालनामे मी देणार आहे. कारण या नगरपालिकेमध्ये आजपर्यंत तोंड बघून घरकुलची योजना दिली. तोंड बघून खरा वंचित कोण आहे यांनी कधीच तपासलं नाही. मधून ज्यांनी पैसे दिले त्यालाच यांनी घरकुल योजना दिली. एखादे 1-2 अपवाद सोडलं तर यांनी फक्त तोंड बघून घरकुलची योजना दिली. परंतु मला या नगरपालिकेमध्ये मी काही जास्त बोलणार नाही, परंतु या शहरातला कचरा, या शहरातलं पाणी पिण्याचं शुद्ध, या शहरातले रस्ते, या शहरातली लाईट 1 महिन्याच्या आत हे सुरळीत करणार आहे. आणि राहिलेले जे काम आहेत, या कामात सर्वात पहिले मी त्याला प्राधान्य देणार आहे. त्याचं कारण आहे, आवाज बूम करायचं. त्याचं कारण आहे, कारण की या खुर्चीवर सामान्य माणसाला मी कधी बसू दिलं नाही, कधीच बसू दिलं नाही. तुम्ही बघितलं गेल्या वेळेस सरस्वतीबाई कांबळे कुठे राहतात? चौंडानगर मध्ये. पहिले त्यांचं घर कुठं होतं? इंदिरानगर. त्यांना मी निवडून आणलो कुठून? खाली मारवाड गल्ली, लिंगायत गल्ली, गडी गल्ली, पंचशील नगर
आता तिथे राहणारे लोक कोण आहेत? त्या ठिकाणी बौद्ध समाजाचं मतदान असेल 70 फक्त. सरस्वती कांबळे ही बौद्ध समाजाचे. मी त्यांना असल्या मतदारसंघातून मी निवडून आलो. त्यांची चहा सुद्धा पिली नाही, मी चहा सुद्धा. मी चमत्कार करून दाखवला म्हणून म्हणतोय. गेल्या 35 वर्षापासून या रस्त्यावर आहे. मी कधी तुम्हाला काय मागितलं नाही. माझ्या स्वतःसाठी मी काय मागितलं नाही. मला ज्या वेळेस हाक मारली, तुमच्या हाकेला ओढून मी तुमच्या समोर उभा टाकलो. मी 35 वर्षात काही मागितलं नाही. आता ही संधी आता 25 वर्षानंतर येते. आता माझं वय आहे 58 वर्ष. 58 वर्षामध्ये 25 वर्ष मिसळले तर 75 ते 80 वर्ष होतात. आता 80 वर्षामध्ये 80 वर्षामध्ये आता काय होणार आहे, मी राहणार आहे का नाही राहणार आहे तुम्हाला माहित नाही. आणि आज काँग्रेसचा उमेदवार माझ्या समोर जे थांबलेला आहे, राष्ट्रवादीचा उमेदवार जे थांबलेला आहे, भाजपचा उमेदवार थांबलेला आहे. जे काँग्रेसचा उमेदवार आहे ते आज पूर्ण अफवा या अहमदपूर शहरामध्ये माझ्या समाजाच्या माध्यमातून पार्सल नांदेडचे आणून पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. देखो, अगर वोट का बंटवारा होगा तो भाजपा निकल जाएंगे. कलीम भाई बहुत अच्छे आदमी है. काय तुझं चेहरा, काय तुझं राहणं, अरे काय संबंध दिलं ना तुला. अरे तू गेल्या वेळेस त्या शहनाज बेगमला पाडलास, त्या मुजी पाटलाला मत द्यायचं, तू भारतीय जनता पार्टीला दिलास, भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष केलास. आणि अजून म्हणतोय माझा एक नारा आहे. आता योगीने एक नारा दिला होता, योगीने एक नारा दिला होता यूपी मध्ये, हिंदू समाजाला बटोगे तो कटोगे. आता त्या योगीच्या बरोबरीला मी एक नारा देतात. माझ्या समाजाला, माझ्या दलित बांधवांना, माझ्या माता भगिनींना मी नारा देतो, बटोगे तो मिटोगे. आता तुमच्या मताचं विभाजन झालं तर ते आम्हाला विचारणार नाही. त्यांच्याकडे मस्तवालपणा आहे, मस्ती आहे, डोक्यामध्ये गरमी आहे. त्यांना माहित आहे या दलित आणि मुसलमानांना आपण पैसे दिले कुठे जाणार आहे, भाजपला मतदान टाकणार आहेत का, आपल्या मागे फरफरट येणार आहेत. त्याला माहित आहे तो बटोगे तो मिटोगे. आणि आज माझ्या विरोधामध्ये काय प्रचार चालू आहे या भाजपवाल्यांचा. काही करा ह्या लांड्या लाडवा. कोणी आलं तर चालतं, ही लांडा येऊ नये. आता काय सांगू, आता सांगायचं होतं परंतु आता सांगणार नाही. बाबा मी कधी जात बघितली नाही, पंत बघितलं नाही, मी कधीच काय बघितलं नाही. आणि तुमचे जे शब्द जे माझ्या विरोधात तुम्ही बोलताय, असा आम्ही कधी अशब्द तुमच्या विरोधामध्ये आम्ही वापरला नाही, कधीच वापरला नाही आम्ही. आणि तुम्ही सांगताय की ही लांड्याला येऊ द्यायचं नाही.
अरे मी वंचितच आहे, मी दलितच आहे. आणि माझ्या माता भगिनी, माझ्या बांधवाला विनंती करायची आहे की या 35 वर्षात मी काय मागितलं नाही, यापुढे मागणार नाही, यापुढे मी निवडणूक लढविणार नाही. ही निवडणूक माझी शेवटची निवडणूक आहे. तुमचं जे मायेचं पदर आहे माझ्या डोक्यावर ठेवा, मला आशीर्वाद द्या, मला सेवा करण्याची संधी द्या. माझ्या मुस्लिम बांधवांना एक विनंती करायची आहे मला, मी कधी तुम्हाला काही मागितलं नाही. माझ्या बांधवांना एक विनंती करायची आहे की मी कधी तुम्हाला काही मागितलं नाही, यापुढे मागणार नाही. माझ्या माता भगिनींना मी माझी विनंती आहे, मी यापुढे काही मागणार नाही. पस्तीस वर्षामध्ये मी कधी काही मागितलं नाही, परंतु यावेळेस माझ्या समाजाला, माझ्या दीनदलित बांधवाला विनंती आहे की एक वेळेस या टोळीमध्ये तुमचं मत टाका, सेवा करण्याची मला संधी द्या. मी याच्यासाठी सांगतोय माझ्या मुस्लिम बांधवांना विनंती आहे की ज्या ज्या वेळेस तुमच्यावर संकट आलं तर मी तुमच्यासाठी धावून आलो. मी कधीच काही मागितलं नाही, माझ्या समाजाला सुद्धा मी काय मागितलं नाही, परंतु ही सत्ताधारीचे लोक आहेत, माझ्यासारख्या सामान्य माणसाला त्या खुर्चीवर बसू शकत नाही, बसू देणार नाही. ही तुमच्या मतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा मोठा अधिकार दिलेला आहे. या रस्त्याच्या भिगाऱ्यापासून तर या देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत एकच मताचा अधिकार आहे. एका काळामध्ये राणीच्या पोटातून राजा जन्मत होता, परंतु आता तुमच्या मतातून राजा जन्मासित आहे. एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही एक मत द्या, एक मत, फक्त एक मत, सिलेंडरला एक मत द्या. मी यापुढे तुमच्या समोर कधीच येणार नाही स्वतःसाठी. माझ्या समाजाला माझी कळकळीची विनंती आहे, माझ्या मुस्लिम समाजाला कळकळीची विनंती आहे की मी यापुढे कधी भक्तोला मारणार नाही. एक वेळेस द्या, उद्या 2 तारखेला उद्या सिलेंडरचं बटनवर बोट दाबून मला तुमची सेवा करण्याची संधी द्या. एवढं बघतोय तो सांगतो. जय हिंद, जय भारत. साजिद भाई तुम आगे बढ़ो, साजिद भाई आप आगे बढ़ो, साजिद भाई आप आगे बढ़ो. यानंतर मी विनंती करतो महाराष्ट्राची बुलंदो युवक राज्य सदस्य अमोलभैया लांडगे साहेबांना त्यांनी आपलं सफल असं मार्गदर्शन करावं. थंडी आहे का? नाही आहे. चला आपण अगोदर थंडी पळवून लावूया. वंचित बहुजन
विजय सो, वंचित बहुजन आघाडीचा विजय सो, प्रकाशजी दादा बाळासाहेब आंबेडकरांचा विजय सो, प्रकाशजी दादा बाळासाहेब आंबेडकरांचा विजय सो, युवा नेते सुजात दादा आंबेडकरांचा विजय सो, सुजात दादा आंबेडकरांचा विजय सो. अहमदपूर नगर परिषद निवडणूक 2025 वंचित बहुजन आघाडीचे नगर अध्यक्षाचे अधिकृत उमेदवार सय्यद साजिद कबीरजी, त्यांच्याच बरोबर प्रभाग क्रमांक 1A मधील उमेदवार मानपडे सोजरबाई विश्वनाथ, प्रभाग क्रमांक 2A येथील उमेदवार गायकवाड मनीषा अर्जुन, प्रभाग क्रमांक 2B मधील उमेदवार शेख सत्तार हबीब साहब, प्रभाग क्रमांक 7B मधील उमेदवार कांबळे रेणुका सोनबा, प्रभाग क्रमांक 8B मधील उमेदवार कांबळे रोहन उत्तम, प्रभाग क्रमांक 12A मधील उमेदवार गायकवाड अमित कुमार अशोकराव. या सर्व उमेदवारांना निवडून देण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलेले आहोत. वंचित बहुजन आघाडी या पक्षाची सभा या ठिकाणी संपन्न होते. या प्रचार सभेला उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सय्यद सलीमजी, व लातूर शहराचे अध्यक्ष खास आपल्या अहमदपूर नगर परिषदेच्या उमेदवारांची ताकद वाढवण्यासाठी उपस्थित असणारे सचिनजी गायकवाड, आकाशजी इंगळे, मंचावरील परवेज सय्यद, प्राध्यापक कांबळे सर, SCM सोसानेजी, सय्यद रफीक आणि वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांवरती पक्षावरती प्रेम करणारे मतदार बंधू आणि भगिनींनो, आजची सभा ही खूप महत्वाची आहे. निवडणुकीचा दौर आहे. वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार या ठिकाणी उभा टाकलेले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी प्रस्थापित नेते येऊन आपल्याला आदेश देत आहेत की आम्ही जे उमेदवार उभा केले त्याच उमेदवाराला तुम्ही या ठिकाणी निवडून द्या. त्यांच्यामध्ये माज आहे, मस्ती आहे,
आणि तो माज आणि मस्ती इथल्या मतदार बंधू आणि भगिनींवरती दाखवण्याचा प्रयत्न ते या ठिकाणी करतायत. आपण घाबरून जाऊ नका. वंचित बहुजन आघाडी, श्रद्धेय प्रकाशजितदा बाळासाहेब आंबेडकर हे आपल्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत. मतदार बंधू आणि भगिनींना घाबरण्याची गरज नाही. या निवडणुकीच्या रिंगणामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, उभाटा शिवसेना यांचेही उमेदवार आहेत. त्याच्याच बरोबर बीजेपी, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे शिवसेना यांचेही उमेदवार आहेत. मुन्ना, झुंड में तो सुअर आते हैं. मुन्ना, झुंड में तो सुअर आते हैं. वंचित बहुजन आघाड़ी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर के उम्मीदवार शेर अकेला आता है. विकासाची भाषा या ठिकाणी आपण करायला पाहिजे. आपण विकासाची भाषा या ठिकाणी करत नाही. आपण उमेदवार थांबवले. प्रत्येक पक्षाला अधिकार आहे उमेदवार थांबवणं, प्रचार करणं आणि मतदारांना विकास काय करायचा हे आपण सांगितलं पाहिजे. साजिदभाई, मी मीडियावरती पाहतोय, बीजेपी असेल, राष्ट्रवादी असेल, शिंदे शिवसेना असेल, ह्या लोकांची सत्ता सुद्धा या अहमदपूर नगरपालिकेमध्ये होती. त्यांच्या हातात जेव्हा सत्ता होती तेव्हा त्यांना या अहमदपूर शहराचा विकास या ठिकाणी करता आला नाही. त्यांची सत्ता जाऊन काँग्रेसवाल्यांकडेही या ठिकाणी सत्ता होती. त्यांनाही या ठिकाणी विकास करता आला नाही. आता आपले नगराध्यक्षाचे उमेदवार बोलत असताना सांगितले की या अहमदपूर मध्ये सार्वजनिक शौचालय एकही नाही. म्हणजे लाज वाटण्यासारखी बाब आहे. या नगरीतला मतदार बंधू असतील, भगिनी असतील, युवक असतील, युवती असतील, सांगून कुठली गोष्ट होत नाही. म्हणजे आपण एखाद्या कामासाठी बाजारात जरी गेलो आणि आपल्याला शौचालयाला जायचं असेल तर माणसाने घरी जाऊन परत बाजारात यायचं का? अरे लाजा रे, एक शौचालय आपल्याला करता आलं नाही आणि तुम्ही विकासाचे गप्पा मारताय. या अहमदपूर मतदारसंघातून निवडून गेलेले आमदार मंत्री झाले, सत्ता भोगली, म्हणजे तुमचे मत त्यांनी घ्यायची, तुमच्या मतांच्या जोरावरती ते आमदार व्हायचे, मंत्री व्हायचे आणि ते मंत्री झाल्यावर तुमच्या विकासाकडे पाठ फिरून म्हणजे स्वतःच्या प्रॉपर्टी कशी जमवाजमव करता येईल
आपल्याला एखादी संस्था आणखीन कशी उभा करता येईल, आपल्याला कारखाना कसा उभा करता येईल, याच्याकडे त्यांचं लक्ष. अमाप संपत्त्या त्यांनी या ठिकाणी मिळवून ठेवल्या, पण नागरिकांच्या विकासाकडे त्यांनी बगल दिली. म्हणजे बीजेपी समोर येऊन सांगताय आमची केंद्रात सत्ता आहे, आमची महाराष्ट्रात सत्ता आहे. अरे तुमची केंद्रात सत्ता आहे, तुमची महाराष्ट्रात सत्ता आहे, मग तुम्हाला कोण अडवलं होतं या ठिकाणी विकास करायला? म्हणजे तुम्ही विकासाच्या फक्त भूल थापा या ठिकाणी द्यायच्या, मत मिळवून घ्यायचं आणि लोकांना वेड्यात काढायचं. म्हणजे कधी काँग्रेस सत्तेवरती बसणार, कधी बीजेपी सत्तेवरती बसणार. म्हणजे लोकांकडे पर्याय नव्हता, याच्यामुळे लोक कधी काँग्रेसला निवडून द्यायचे, कधी बीजेपीला निवडून द्यायचे. पण आता या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सक्षम तिसरा पर्याय या जनतेला या ठिकाणी भेटला आणि तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. आपण पर्याय नव्हता म्हणून कधी काँग्रेस कधी बीजेपी असं केलं, आपण त्या लोकांना सत्ता दिली, आपलं मौल्यवान मत आपण त्यांना दिलं आणि त्यांच्या विकासाची वाट पाहत आपण बसतोय. आता साजिदभाईंनी बोलताना सांगितलं, नगर परिषदेचं कुठल्याही जनतेचं काम असेल तर त्या जनतेला नगर परिषदेमध्ये येण्याच्या ऐवजी नगर परिषद तुमच्या दारामध्ये येईल. आपण आतापर्यंत तिथल्या नेत्यांची भाषणं ऐकली, कोणीही तुम्हाला हवेतल्या गप्पा या ठिकाणी मारलेल्या दिसल्या नाहीत. पहिले प्रस्थापित आणि सत्ताधारी विमानातून खाली उतरायला तयारच नाही. अरे तुम्ही आमच्या डोक्यावरच्या गप्पा या ठिकाणी मारता. अरे आमच्या घरामध्ये जात असताना आमच्या घराच्या समोरचा रस्ता व्यवस्थित नाही, आमच्या घरातलं सांडपाण्याचं पाणी जाण्यासाठी या ठिकाणी नाली नाही, अंधार पडल्यावर आमच्या घराच्या समोर खांबावरती लाईट नाही. इथल्या मतदार बंधू आणि भगिनींना घरकुल योजनेच्या माध्यमातून घरकुल मिळत नाही. आपण याच्यावरती बोला, ह्या गोष्टीसाठी आपण काय करणार आहे हे सांगा. पण नाही, ह्याची जिरवायची त्याची जिरवायची आणि नुसते आश्वासन या ठिकाणी द्यायचे. काल परवा मला वाटतंय आपल्या अहमदपूर मध्ये लातूरचे म्हणण्याच्या ऐवजी शांघाई सिटीचे आमदार अमित देशमुख या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सांगितलं की बीजेपी वाल्यांनी या ठिकाणी विकास केला नाही, आता अहमदपूर आम्ही दत्तक घेतो आणि अहमदपूरचा विकास या ठिकाणी करतो. अमित देशमुख साहेब, साजिदभाई म्हणतात की गेल्या वर्षी तसंच बोलले होते, गेल्या वर्षी आम्ही आलो नव्हतो, आता या वर्षी आम्ही आलो आहे. अमित देशमुख म्हणतात की अहमदपूरचं पालकत्व मी घेतो, अहमदपूरचा विकास मी करतो. अमित देशमुख साहेब
लातूर आणि अहमदपूर मध्ये किती अंतर आहे हो? तुम्ही लातूरच्या महानगरपालिकेमध्ये निवडणुकीमध्ये लोकांना काय काय आश्वासनं देतात हे अहमदपूरची जनता पण ऐकते ना हो. तुम्ही महानगरपालिकेमध्ये म्हणता की लातूर हे शांघाई सिटी आम्ही तयार करू, लातूर वायफाय सिटी आम्ही या ठिकाणी तयार करू, लातूरचे रस्ते अमेरिकेच्या धर्तीवरती आम्ही बनवू. अमित देशमुख साहेब आपण मंत्री होतात, स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री होते. देशमुख साहेब आपल्याच्याने लातूरच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही. आपण काय अहमदपूरचा विकास करणार आहात? अहो तुम्ही विरोधी पक्षामध्ये आहात, तुम्ही जनतेच्या समस्यांवरती त्या ठिकाणी बोलायला पाहिजे, भांडायला पाहिजे. तुम्ही बोलत नाहीत, घाबरता का? बीजेपीच्या विरोधात बोललं तर कुठं ईडी सीडी येईल आणि आपल्याला लागेल. तुम्ही तुमची चमडी वाचवण्याचा काम या ठिकाणी करताय आणि लोकांना लातूरून अहमदपूरला येऊन विकासाच्या गप्पा मारताय. हे किती दिवस हे लोक पाप करणार आहेत मला कळत नाही. म्हणजे ह्या राजकारण्यांना तर लाज वाटलीच नाही. नेहमी मतदारांना लाज वाटतंय की बाबा आपण यावेळेस याला मतदान दिलं होतं तर दुसऱ्या वेळेस दुसऱ्याला मतदान देऊ. लाजून बिचारे आलटी पलटी करत राहतात, पण त्यांच्या नशिबाला कायम निराशा या ठिकाणी येते. आपण घाबरू नका. आपला विकास वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही आश्वासन देत नाही. आम्ही आपल्याला हानी देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आज माझ्या मनात भगिनींना वेड्यात काढण्यात येत आहे. लाडकी बहीण योजना काढली, लाडक्या बहिणी खुश झाल्या, खाते सगळ्यांनी काढली. कोणाच्या खात्यावरती पैसे पडतात, कोणाच्या खात्यावरती पडत नाही. शेजारच्या बहिणीच्या खात्यावरती पैसे पडतात, पण बाजूच्या बहिणीच्या खात्यावरती पैसे पडत नाहीत. ज्या बहिणीच्या खात्यावरती पैसे पडले ती बहीण हळूच तिच्याकडे बघून हसते, आणि ज्या बहिणीच्या खात्यावर पैसे पडत नाहीत ती बहीण नाक मुरडते. अरे शिंदे साहेब, फडणवीस साहेब, तुम्ही ह्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जर पैसे टाकत असाल ठीक आहे, पण त्या लाडक्या बहिणीच्या मुलांच्या भविष्याचं तुम्ही पाहिलंय का? त्या लाडक्या बहिणीच्या लेकरांच्या भविष्याचं तुम्ही पाहिलंय का? अहो त्या तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलाबाळांचे लग्न या ठिकाणी होत नाहीत, कारण त्यांना शिक्षण या ठिकाणी मिळत नाही, नोकऱ्या या ठिकाणी मिळत नाहीत. आणि तुम्ही फक्त लाडक्या बहिणीच्या पगारीचं गाजर या ठिकाणी देताय. लाज वाटली पाहिजे आपल्याला. लोकांचे संसार या ठिकाणी उद्ध्वस्त होत आहेत, लोकांना शिक्षण या ठिकाणी मिळत नाही. लोकांना शिक्षण घेतलं तर त्या युवकांना नोकऱ्या या ठिकाणी मिळत नाहीत. आपण नोकऱ्या सुद्धा या ठिकाणी संपवल्या आणि विकासाच्या गप्पा तुम्ही या ठिकाणी येऊन मारताय.
माझ्या सर्व सुजान मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे, आपण सगळ्यांना मतदान देऊन आपण त्यांच्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघितलेल्या आहेत. मी आपल्याला हात जोडून विनंती करतो, एक संधी वंचित बहुजन आघाडीला द्या. तुमच्या आयुष्यात बदल झाल्याशिवाय राहणार नाही. आपण द्यावं ही विनंती या ठिकाणी करतोय. आपण देणार का वंचित बहुजन आघाडीला मतदान? मोठ्यांनी सांगा, वंचित बहुजन आघाडीला मतदान देणार? आपली निशाणी गॅस सिलेंडर, आपली निशाणी, आपली निशाणी, आपली निशाणी गॅस सिलेंडर. उद्या उठल्याबरोबर कोणाच्याही तोंडाकडे पाहायचं नाही. कोणी आला काय देण्यासाठी तर ते घ्या, ते तुमचंच आहे. त्यांनी जर म्हणाला तर शपथ घ्या, तुम्ही या अमोल लांडगेची शपथ घ्या आणि मतदानाला जा. फक्त आणि फक्त मशीनवरती गॅस सिलेंडर कुठं दिसतंय ते पहा, त्याचं बटन दाबा, लगेच तिथून बाजूला येऊ नका. मशीनचा आवाज येऊ द्या आणि नंतर चिठ्ठी आपल्या गॅस सिलेंडरची निघते का? ज्या वेळेला गॅस सिलेंडरची चिठ्ठी आपल्याला दिसते त्यावेळेला तुम्ही तिथून बाजूला सरका. आपल्याला मशीनवरती क्रमांक 5चं बटन या ठिकाणी दाबायचंय. आपल्याला मशीनवरती क्रमांक 4चं बटन या ठिकाणी दाबायचंय. आपल्याला मशीनवरती क्रमांक 3चं बटन दाबायचंय. आपल्याला मशीनवरती क्रमांक 4चं बटन या ठिकाणी दाबायचंय. आपल्याला मशीनवरती क्रमांक 1चं बटन दाबायचंय. आपल्याला मशीनवरती क्रमांक 1चं बटन दाबायचंय आणि आपल्याला मशीनवरती क्रमांक 3चं बटन दाबायचंय. आपण हे बटन दाबाल आणि वंचित बहुजन आघाडी आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे उमेदवार निवडून आणाल एवढी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. 2 मिनिट बसा, 4 मिनिट अजून बाकी आहे. एक व्हिडिओ फक्त एक आंदोलन आहे. सी एस साजिदभाई यांनी बायपास ऑपरेशन झाल्यानंतर केलेला आपल्या पाण्याच्या प्रश्नासाठी, ते थोडक्यात ते बघून घ्या. त्यानंतर आपली सभा संपन्न होणार आणि आपले सगळे नगरसेवक समोर येऊन थांबणार. समाधी घेतल्यानंतर अहमदपूर शहराला आपल्याला पाणी मिळालेलं आहे, हे आपण लक्षात ठेवा. साजिद भाई तुम आगे बढ़ो.